आजच्या दैनंदिन अमूल्य सेवामध्ये आम्ही सकाळच्या मननामध्ये प्रभू शास्त्राकडे वळत असताना रोमकारासपत्राचा 6वा अध्याय आणि या 4 वचनाकडे मी आपलं लक्ष केंद्रित करत आहे. रोमकारासपत्र 6वा अध्याय आणि 4थं वचन मी वाचवत आहे. तिथं असं म्हटलेलं आहे, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्या बरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेलेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपणही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. आम्ही या वचनाबद्दल आज आम्ही या ठिकाणी पाहत आहोत, आमचं जीवन नाविन्याने भरलेलं असावं, ख्रिस्ती जीवन नाविन्याने असावं. या ठिकाणी आम्ही ख्रिस्ताबरोबर मेलो, ख्रिस्ताबरोबर पुरलो व ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थान होणे, हा बाप्तिस्म्याचा अर्थ आम्हाला या ठिकाणी दिसत आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, तर मग आपण त्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवाने मेल्यातून उठला, त्याचप्रमाणे आपण ही नवीन प्रकारच्या जीवनात चालावे. ज्यावेळेस आम्ही आमचा नवीन जुना स्वभाव हा आम्ही पहिला प्रथम मारला पाहिजे, जुना मनुष्य हा मी प्रथम मारला पाहिजे. नंतरच जो बाप्तिस्मा आम्ही ख्रिस्तामध्ये घेतला, म्हणजे जो आमचा नवीन जन्म झाला, तर आमचं इथून नवीन जे जीवन आहे हे नवीनने आमचं परिपूर्ण झालं पाहिजे. नसता आम्ही आमच्या जीवनामध्ये जुना स्वभाव, जुनी वर्तणूक, जुने विचार जे असतील, तर आमची ख्रिस्ती जीवन नाही. म्हणून आम्हाला ज्या प्रकारे आमचा प्रभू श्री ख्रिस्त आमच्या पापासाठी मेला, पुरला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला, हा जो विश्वास आम्ही ठेवला, याच प्रकारे आमचं जीवन देखील आता आम्ही जे जुना स्वभाव, जुना मनुष्य या ठिकाणी मारलेला आहे आणि आता इथून आमचं पुढचं जीवन जे आहे हे आम्हाला नवीन जगायचं आहे. म्हणून आम्ही मंडळीत असूया, आमच्या कुटुंबात असूया, आमच्या जगिक जीवनामध्ये असूया, आम्हाला आमचं जीवन नाविन्याने की जो ख्रिस्त आम्हाला प्रगट करायचा आहे, कसा आम्ही तो ख्रिस्त प्रगट करू शकतो, त्याच प्रकारे आम्ही रोमकाराचं पत्र आणि याचा 12वा अध्याय आणि 1 आणि 2 वचन वाचूया. रोमकाराचं पत्र 12वा अध्याय 1 आणि 2 वचन मी वाचवत आहे. बघा, तिथं असं म्हटलेलं आहे, म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवितो की तुम्ही आपली शरीरे जिवंत पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आम्हाला या ठिकाणी देखील नवीन जीवनाबद्दल या ठिकाणी बोध होत आहे. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो. या ठिकाणी पौल दास या ठिकाणी म्हणत आहे की तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत व पवित्र देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पित करावे. आम्ही जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, ख्रिस्त तारणार म्हणून जो स्वीकार केला, तेव्हा आम्ही आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा आमच्या अंतःकरणामध्ये आलेला आहे आणि आमचं जे जुनं शरीर आहे हे आता मृत्यू आहे, ते शरीर आम्हामध्ये नाही. जो पवित्र आत्मा, ज्यावेळेस आम्ही देवाला ग्रहण केलं, पवित्र आत्म्याला आत घेतलं, त्यावेळेस आमचे शरीर हे पवित्र झालेले आहे. आणि या ठिकाणी वचन असं म्हणत आहे, तुम्ही आपले शरीर जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. आम्ही अगोदर आमचं शरीराने आम्ही देवाची आराधना करू शकत नव्हतो. का आम्ही त्या लायकीचे, त्या पात्रतेचे आम्ही नव्हतो. परंतु आता आमचे शरीर देव पवित्र जाणत आहे आणि देवाला या पवित्र शरीराद्वारे आनंद होत आहे. म्हणून देव या ठिकाणी म्हणत आहे, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून तुम्ही समर्पण करावी, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे, ही आमची आध्यात्मिक खरी सेवा आहे. दुसऱ्या वचनात आम्ही वाचवत आहोत, देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. आम्ही या जगामध्ये राहत असताना हे जग, हे युग या शब्दाचा अर्थ होतो सैतानाचे राज्य, आणि आम्ही या सैतानाच्या राज्यामध्ये या अगोदरचे होतोच. सैतानाच्या गुलामगिरीमध्ये, अंधकारामध्ये आम्ही या युगाबरोबर राहणारे लोक असे होतो. परंतु ज्यावेळेस आम्ही
ख्रिस्ताकडे आलो, ख्रिस्त आम्हाला समजला आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला म्हणजे ख्रिस्तामध्ये आम्ही मेलो, पुरलो आणि ख्रिस्तामध्ये जसे जिवंत झालो, आमचा ख्रिस्त नाविन्याने जो नवीन जीवन जगला तसं आम्हाला देखील ख्रिस्तामध्ये आमचं जीवन देखील नवीन जगायचं आहे. आता आमचा बाप्तिस्मा झाल्यानंतर इथं वचन म्हणत आहे की देवाची उत्तम ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे, देवाची काय इच्छा आहे ही आम्ही समजून घ्यायला पाहिजे. ही तुम्ही समजून घ्यावे म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आम्हाला आता नवीन आमचं जीवन जगायचं आहे. या जगाबरोबर आम्हाला राहायचं नाही. जगामध्ये पुष्कळशा काही गोष्टी मोठेपणाच्या असतील, पुष्कळ घमेंड आहे, गर्व आहे, खूप अहंकार या जगामध्ये भरलेला आहे, मैत्री आहे, तरी या जगाबरोबर आम्हाला जगामध्ये राहायचंय, पण जगाचे वेगळं आम्हाला राहायचंय. कारण का की या जगामधल्या गोष्टी ज्या आहे ज्या आता देवाच्या आवडणाऱ्या गोष्टी नाही. आम्ही आता देवावरती विश्वास ठेवलेला आहे. म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका. युग या शब्दाचा अर्थ आहे सैतानाचे राज्य. असा होतो यास्तव आपण नवीन विचार, नवीन इच्छा आणि नवीन ध्येय, नवीन कृती करायला हवी. आमच्या जीवनामध्ये नाविन्याने ह्या सगळ्या कृती व्हायला हव्या आहेत. याच प्रकारे आम्ही जर ह्या नवीन कृत्या कशाबद्दल आम्ही पाहू शकतो, तर पहिली गोष्ट आहे आम्ही नित्य बायबल वाचवणे. दुसरी गोष्ट आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करणे. आणि तिसरी गोष्ट आहे ख्रिस्तातील सहभागितीतील ख्रिस्ती लोकांबरोबर त्यांच्या सहवासात राहणे. या 3 गोष्टीतून आम्ही देवाची ग्रहणीय इच्छा प्रगट करू शकतो. नसतं आम्हामध्ये जर हे नाही, आम्ही नित्य बायबल वाचत नाही, नित्य प्रार्थना करत नाही, ख्रिस्ती लोकांचा सल्ला घेत नाही, ख्रिस्ती लोकांचा सल्ला ऐकत नाही, तर आमची देवाची जी ग्रहणीय इच्छा आहे, देवाची ही उत्तम ग्रहणीय जी इच्छा आहे ती आम्ही परिपूर्ण करू शकत नाही. म्हणून देवाची उत्तम ग्रहणीय परिपूर्ण इच्छा करण्यासाठी आम्हाला नित्य रोज बायबल वाचवायचं आहे, आम्हाला रोज प्रार्थना करायची आहे आणि आम्हाला ख्रिस्ती लोकांचा जी सल्ला आहे, जे ख्रिस्ती लोकांच्या इच्छेप्रमाणे देवाने जी निवडून दिलेले लोक आहेत यांचा सल्ला घेऊनच आमचं जीवन पुढे जगायचं आहे. आम्ही जर पुढे जर गेलो तर आम्ही पुढे पाहूया, लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. आम्ही नव्याने ज्या वेळेस जीवन जगू ना, तर आमचे सत्कर्म काय लोकांनी पाहून तुमच्या पित्याचा गौरव करावा. यासाठी मत्तई कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 16 वचन मी वाचवत आहे. मत्तई कृषीवर्तमान याचा 5वा अध्याय आणि 16 वचन बघा. तिथं असं म्हटलेलं आहे, 5वा अध्याय आणि 16 वचन, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. बघा, आमचं स्वतःचं गौरव नाही तर आमच्या पित्याचं गौरव या ठिकाणी दाखवलेलं आहे. पण कसं दाखवलेलं आहे? तुमचा प्रकाश, तुमचा प्रकाश आम्हामध्ये जो पवित्र आत्मा आहे, ह्या पवित्र आत्मा हा आमचा प्रकाश आहे. आम्ही पहिले आमचा प्रकाश काही नाही, आमचा गौरव खाली फक्त देवासाठी पाहिजे. आणि इथं म्हटल्याप्रमाणे कसं, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आम्ही या जगामध्ये राहत असताना आमचा प्रकाश जगाला कसा दिसू शकेल? पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे हे कसं दिसू शकेल? यासाठी आमचं जीवन कृतीशील असणं गरजेचं आहे, आमचा स्वभाव कृतीशील असणं गरजेचं आहे. यामधून आमचा स्वतःचा गौरव नव्हे तर आमच्या पित्याचा गौरव व्हायला पाहिजे. आमचं जीवन आम्ही जगत असताना या जगामध्ये, आम्ही मागच्या वचनामध्ये या युगाबरोबर तुम्ही समरूप होऊ नका. या युगाच्या आम्हाला आता या लोकांच्या बरोबर आम्हाला जीवन जगायचं नाही. देवाच्या इच्छेप्रमाणे आमचं जीवन असणं गरजेचं आहे. तरच आम्ही देवाची ग्रहणीय पूर्ण इच्छा जी आहे ती आम्ही पूर्ण करू शकतो. आणि पुढे त्या या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मत्तई कृषीवर्तमान 5वा अध्याय 16 वचनामध्ये, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. पण प्रिय बंधूंनो, आम्ही या जगामध्ये जगत असताना आमचा स्वभाव, आमची कृती, आमचं राहणं, आमचं वागणं समाजात असेल, मंडळीत असेल, घरात असेल, कोणाही ठिकाणी असू द्या, पण आमचे सत्कर्म पाहून, आमचा हा प्रकाश पाहून, लोकांनी आमचे सत्कर्मे पाहून स्वर्गातील पित्याचा गौरव केलं पाहिजे. त्यांनी म्हटलं पाहिजे की हे देवाचे लोक आहेत, हे खरं ख्रिस्ताचे लोक आहेत. आमच्या वागणुकीमधून, आमच्या कृतीमधून हा प्रकाश, हे सत्कर्म आमच्या पित्याचा गौरव होऊ शकतो. नसता आम्ही जर असं जर जगू शकलो नाही तर आमचं नवीन जीवन नाही, हे जुना स्वभाव जीवनामध्ये आहे. आणि हा जुना स्वभाव आम्हाला ख्रिस्तामध्ये ज्या बाप्तिस्मे सांगितल्याप्रमाणे मरणे आणि पूर्णतार होणे म्हणजे नवीन जीवन आम्हाला जगायचं आहे. आम्ही ख्रिस्तावरती विश्वास ठेवला यासाठी की आमचा जुना स्वभाव आता आम्ही त्या ठिकाणी दाबून टाकलेला आहे.
मेलेलो आहे, पुरलो आहे, याकडे आम्हाला तर लक्ष द्यायचं नाही. या जगामध्ये आम्ही राहत असताना या युवाबरोबर जास्त आम्हाला राहायचं नाही. हे सैतानाचं राज्य आहे. या जगामध्ये अनेक लोकांची अनेक भानगडी जगामध्ये आहे, परंतु आम्हाला ख्रिस्ती जीवन जगायचं आहे, ख्रिस्ताचा सल्ला ऐकायचा आहे आणि मग आमचं नवीन जीवन आम्हाला पुढे जगायचं आहे. म्हणून तो असं म्हटलेलं आहे, लोकांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचा गौरव करावा. आता त्याच्यानंतर आम्ही दुसरी बाब पाहणार आहोत, तुमचे बोलणे देवाला संतोष देणारे असावे. याकडे आम्ही पाहूया. तुमचे बोलणे म्हणजे आमचं बोलणं देवाला संतोष देणारं आहे का, याकडे आम्ही पाहूया. पहिलं थेसलोनिकरास पत्र याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन आम्ही वाचूया. पहिलं थेसलोनिकरास पत्र 4था अध्याय आणि पहिलं वचन वाचवत हो. बघा, इथं असं म्हटलेलं आहे, बंधुजन हो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करीतो व प्रभू येशूमध्ये बोध करीतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे. हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तर वृद्धी व्हावी. या ठिकाणी बोलत आहे, लिहित आहे, बंधुजनो, शेवटी आम्ही तुम्हाला विनंती करतो. काय विनंती करत आहे या ठिकाणी पौल? व प्रभू येशूमध्ये बोध करतो की तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावे. आमच्या वागून देव कसा संतोषीला जाईल, या ठिकाणी सद्बोध होत आहे की आमचे बोलणं अल्प असले पाहिजे, आमचे विचार कृतिशील असले पाहिजे, आमचं समाजातील वागणं, मंडळातील वागणं हे देवाला शोभणार असणं पाहिजे, की जेणेकरून आमचं इथं असं म्हटलं आहे, तुम्ही कसे वागून देवाला संतोष व्हावं हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व तुम्ही त्याप्रमाणे वागत आहात, त्यात तुमची उत्तरोत्तरी वृद्धी व्हावी. आम्ही आध्यात्मिक या ठिकाणी वाढत गेलो पाहिजे. आमचा जुना स्वभाव या जुन्या जीवनामध्ये जुनं जीवन जगून आमचं ख्रिस्ती जीवन या ठिकाणी प्रगट आम्हाला करायचं आहे. तर ते जुन्या स्वभावानं नाही, तर आम्हाला आत्मिकतेने ख्रिस्ती जीवन प्रगट करायचं आहे. या ठिकाणी आम्हाला कृतिशील आमचं जीवन प्रगट करायचं आहे. तिथं म्हटल्याप्रमाणे देवाला आम्ही संतोष कसू शकतो? बघा, काही मोठ्या गोष्टी दिल्याने देव संतोष होत नाही, तर आमची आत्मिकता, आमचं पवित्र आत्म्याने आमचं जीवन जगलं पाहिजे. ख्रिस्ती जीवन हे पवित्र आत्म्यामध्ये कार्यरत आहे. म्हणून आम्ही पुढे देखील एक वचन पाहूया. तिथं असं म्हटलेलं आहे, तो भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्याचा कित्ता हो. आम्हाला आमचा प्रभू श्री ख्रिस्त जसा कित्ता झाला, आम्हाला तसे देखील प्रभू श्री ख्रिस्तासाठी आम्हाला कित्ता एक उदाहरण म्हणून आमचं जीवन जगायचं आहे. कौटुंबिक असू द्या, मंडळीत असू द्या, जगात असू द्या, पण आमचं नव्याने जीवन आमचं असलं पाहिजे. म्हणून आम्ही हा मुद्दा पाहूया की तो भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्याविषयी विश्वास ठेवणाऱ्याचा कित्ता हो. आम्हाला कित्ता होण्याचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघूया आपण ते पहिलं तिमोथेय आणि 4था अध्याय आणि 12 वचन. पहिलं तिमोथेय 4था अध्याय आणि 12 वचन मी वाचवत आहे. पहिलं तिमोथेय आणि त्याचा 4था अध्याय आणि 12 वचन. बघा, तिला असं म्हटलेलं आहे, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ म्हणू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. बघा, आम्हाला या ठिकाणी आमचं पहिलं म्हटलेलं आहे, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ म्हणून आहे. आमचं हे तारुण्यपण आहे ना, या तारुण्यपणामध्ये आम्ही देवाचं काम पहिलं केलं पाहिजे. खरं पाहिलं असता की आम्हाला या तारुण्यामध्ये कोणी तुच्छ म्हणू नये. काय तरुण आहे, काय करत आहे, परंतु या तारुण्यामध्ये इथं असं म्हटलेलं आहे, कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ म्हणू नये, तर भाषण, आमचं बोलणं हे अल्प असलं पाहिजे. पुढं असं म्हटलेलं आहे, वर्तन व प्रीती, आणि देवाने आम्हावरती प्रीती केलेली आहे की देवाने त्याचा स्वपुत्र प्रभू श्री ख्रिस्त या पाप्यांसाठी जगामध्ये पाठवला, आणि जो कोणी आमच्या प्रभू श्री ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्याचा नाश नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन आहे. आम्हावरती देवाने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र दिला. आम्ही काय देवासाठी देऊ शकतो, आम्ही काय या जगासाठी देऊ शकतो, आम्ही कशी प्रीती करू शकतो? कारण या ठिकाणी आम्हाला देवाचं वचन शिकवत आहे. तिथं असं म्हटलं आहे, प्रीती, आमचं वर्तन आणि पहिली गोष्ट असं म्हटलेलं आमचं भाषण हे अल्प असलं पाहिजे, आमचं बोलणं हे अल्प असलं पाहिजे, इतरांना म्हणजे दुःखदायक न ठरलं पाहिजे. या भाषणामध्ये, वर्तणुकीमध्ये आणि प्रीतीमध्ये देव आम्हाला सांगत आहे, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. प्रभू श्री ख्रिस्त आम्हासाठी कित्ता झाला, आम्हासाठी एक तो उदाहरण झाला, आम्हासाठी एक तो बकरा कोपरा झाला, आणि आम्हासाठी म्हणजे पाप्यांसाठी तो मेला, पुरला आणि तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. हा जो विश्वास आम्ही ठेवला, त्या विश्वासाने आम्हाला नाविन्याने जीवन जे जगायचं आहे,
तर आमचं जीवन असं असलं पाहिजे, आमचं भाषण अगदी अल्प असलं पाहिजे, आमची वर्तणूक इतरांना देखील आवडली पाहिजे, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी म्हणलं पाहिजे की नाही बाबा हा माणूस किंवा ही मंडळी की ही बहीण कशी आहे, देवाची आहे. हे देवाचं आम्हाला या ठिकाणी परिपूर्ण इच्छा पूर्ण करावयासाठीच या ठिकाणी आमची भाषण, आमचं वर्तन, देवाची प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवण्याचा कित्ता आम्हाला व्हायचा आहे. प्रभू येशू ख्रिस्त आम्हासाठी कित्ता झालेला आहे, आम्हासाठी उदाहरण झालेलं आहे, आम्हासाठी त्या देवाने एवढं मोठं अमूल्य त्याचं शरीर समर्पण केलेलं आहे, समर्पित केलेलं आहे. म्हणून तर देव आम्हाला म्हणतो की तुमचे शरीर समर्पण करावे. आमची काय शरीर आहे, कसे कोण होतो आम्ही, आमची काय देवाची काय इच्छा आमच्याबद्दल आहे. परंतु ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला अंतःकरणात घेतलं तो देव आता म्हणत आहे तुमचे ते शरीर नाही तर तुमचे ते आता पवित्र शरीर आहे. कारण आमचा देव पवित्र आहे, तेही तुम्ही पवित्र आहे. म्हणून तुमचे पवित्र शरीर आता देवाला काय करायचं आहे, समर्पित करायचं आहे. आम्ही या ठिकाणी हा मुद्दा पाहिला की तो भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्याविषयी विश्वास ठेवणारचा कित्ता हो. आम्हाला या ठिकाणी कित्ता एक उदाहरण आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आमचं जीवन आम्हाला जगायचं आहे, प्रीतीमध्ये आम्हाला जीवन जगायचं आहे. बघा आम्ही देवाने आम्हावरती किती प्रीती केलेली आहे, किती आम्हावरती प्रेम केलेलं आहे. त्या प्रीतीचं आणि त्या प्रेमाचं आम्ही तोल आणि मोल कशाने करू शकत नाही. प्रेम बंधूंनो, आम्ही जगामध्ये कोण होतो, उपरे परके शत्रू अपराधी असताना देवाने त्याचा पुत्र आम्हासाठी दिलेला आहे. देवाने आमची निवड केलेली लायकीने पात्रताने आम्ही प्रभू समोर येऊन त्याचे वचन वाचून दाखवायची लायकीची नाही, परंतु देवाने आम्हाला परिपूर्ण शिक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. तुझं वर्तन, तुझी प्रीती, तुझा विश्वास, तुझी शुद्धता ही आम्हाला या ठिकाणी दाखवत आहे की तू अल्प असला पाहिजे, बोलणं तुझं अल्प असलं पाहिजे, प्रीतिशील तुझं जीवन असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नाही, तर आपण वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता ह्याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता आम्हाला व्हायचा आहे. होय बंधूंनो, आम्ही आमच्या या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला हे सर्व देवाचे नियम पाळणं गरजेचे आहे. नैतिक जीवन, मंडळीचे जीवन नाविन्याने आम्हाला जगणं गरजेचं आहे. पुढचा मुद्दा आम्ही पाहणार आहोत. आपल्या वर परीक्षा प्रसंग येतात तेव्हा आपण विजय असावे. आम्हावरती अनेक परीक्षा प्रसंग येतात तेव्हा आम्हाला असं म्हटलेलं आहे की आम्ही त्यामध्ये विजय असावे. त्यासाठी रोमकाराचं पत्र 12वा अध्याय आणि 12 वचन आपण वाचूया. रोमकाराचं पत्र आणि 12वा अध्याय आणि 12 वचन मी वाचवत आहे. 12वा अध्याय आणि 12 वचन त्या ठिकाणी वाचवत आहोत. तिथं असं म्हटलेलं आहे, आशेने हर्षित व्हा. या ठिकाणी आमची काय आशा आहे, प्रभू श्री ख्रिस्त येणार आहे ही आशा ख्रिस्तच्या लोकांना लावून दिलेली आहे. प्रभू तू येणार आहे आणि तुझी जी मंडळी आहे, तुझे जे लोक आहे, ज्या मंडळीत तो ठेवलेला आहे, यांना घेऊन जाण्यासाठी तू पुनरुपी येणार आहे, पुन्हा येणार आहे, ही आशा आम्हाला प्रभूने दिलेली आहे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की आशेने हर्षित व्हा. आमची आशा खूप मोठी आहे की आमचा प्रभू श्री ख्रिस्त येणार आहे, हा आमचा पक्का विश्वास आहे. दुसरी गोष्ट तिथं असं म्हटलेलं आहे, संकटात धीर धरा. आमच्यावरती संकट येतील पण यामध्ये आम्हाला धीर धरायचं सांगितलेलं आहे, धैर्य धरायचं सांगितलेलं आहे. घाबरू नका. प्रभू श्री ख्रिस्त आम्हाला धैर्य देत आहे. या ठिकाणी तुम्ही घाबरू नका, धीर धरा. आणि पुढे असं म्हटलेलं आहे, प्रार्थनेत तत्पर राहा. आम्हाला नियमितपणे प्रार्थना करायची आहे, नियमितपणे आम्हाला बायबल वाचवायचे आहे, नियमितपणे एकमेकांसाठी सांत्वनदायक प्रार्थना करायची आहे. या गोष्टी यामध्ये आम्ही शिकू शकतो की आशाने हर्षित व्हा. आशा आम्हाला देवाने दिलेली आहे. इतर लोकांना, जगाला ही आशा नाहीये. प्रिय बंधूंनो, या जगामधले लोक, अनेक लोक ज्याच्या परीने चालत आहे, त्यांना काही या गोष्टीचं घेणे देणे नाही. परंतु देवानं महान आम्हाला ते तारण प्राप्त केलं. महान देवाने आमच्यावरती जी प्रीती केली की त्याचा एकुलते एक प्रिय पुत्र आम्हासाठी दिला आणि त्याच प्रिय पुत्राच्या रक्ताद्वारेच पापाची क्षमा आणि सार्वकालिक जीवन आहे. जसं आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताने आम्हासाठी ते दुःख सहन केलं, त्रास सहन केला आणि ते वेदना, अपमानित मरण, तुच्छ मरण, ते कालवरीचं मरण तुमच्या आमच्यासाठी साहिलं. तुमच्या आमच्यासाठी प्रभू श्री ख्रिस्त मेला, पुरला आणि तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत झाला. आणि जसं जिवंत झाला तसंच आम्हाला एक बाप्तिस्माद्वारे देखील विधी हा प्रभू श्री ख्रिस्ताने लावून दिलेला आहे की तुम्ही माझ्या प्रीत्यार्थ बाप्तिस्मा हा घ्या. मरणे म्हणजे पापाला मारून टाकणे, जुन्या स्वभावाला, जुन्या मनुष्याला त्या ठिकाणी आम्हाला मारायचं आहे. आणि मी जसं पुनरुत्थान झालो, मी जसं नवीन जीवन जगलो, तसं तुम्ही देखील माझ्यामध्ये नवीन जीवन जगायचं आहे. आम्हाला नवीन जीवन जगायचं आहे या जगामध्ये. म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो, आशेने हर्षित व्हा, संकटात धीर धरा,
प्रार्थनेत तत्पर राहा, असे आम्हाला प्रभू श्री ख्रिस्ताने दिलेले आहे. आणि 100% प्रभू श्री ख्रिस्त ज्याची ती मंडळी आहे, ज्याची ती वधू आहे, त्यासाठी तो येणार आहे. आणि ती आशा तुम्हाला आम्हाला दिलेली आहे प्रभू, प्रिय बंधूंनो आणि बहिणींनो. म्हणून आम्हाला या जीवनामध्ये नाविन्याने अनेक आमचं जीवन जगायचं आहे. नाविन्याने आम्हाला हर्षित या जीवनामध्ये राहायचं आहे, हर्षित व्हायचं आहे. संकटात अनेक संकट येतात, अनेक आम्हाला काही काही ठिकाणी बरेचसे संकट प्रियजनांना, बंधूंना, सेवकांना या काळामध्ये संकटाचा भार त्यांच्यावरती येत आहे. परंतु आमचा प्रभू या ठिकाणी धैर्य देत आहे, धीर देत आहे. तो असं म्हणत आहे, संकटात धीर धरा, प्रार्थनेत तत्पर असा. आणि शेवटची बाब सांगितलेला आहे, आम्हाला प्रार्थनेमध्ये तत्पर राहायचं आहे. कुठं असू द्या, प्रार्थना विसरू नये, प्रार्थनेमध्ये नित्य असलं पाहिजे. आणि पहिली गोष्ट, आम्ही बायबल वाचवलं पाहिजे. बायबल, प्रार्थना ही आमची नियमित अशी असली पाहिजे. आणि याच वेळेस आमचं ही गोष्ट जर आम्ही करत असो, तरच आमचं नैतिक जीवन, म्हणजे मंडळीचं कौटुंबिक जीवन असू द्या, मंडळीचे नैतिक जीवन असू द्या, कौटुंबिक जीवन असू द्या, हे नाविन्याने भरलेले असत.